स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या अशी सूचना शरद पवार यांनी कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पदाधिकारी, आमदार, खासदार यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाहीत, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या असंही त्यांनी सांगितलंय असं सूत्रांकडून कळतंय। या बैठकीमध्ये पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप सोबत युती नकोस असा पुनरुच्चार शरद पवार यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा पहिला पक्ष ठरलेला आहे की ज्यांनी अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका मांडली आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। ही भूमिका आदरणीय पवार साहेबांची अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून आदरणीय पवार साहेबांनी कायम ही जी भूमिका घेतली, समाजामध्ये एक सौहार्द राहिलं पाहिजे या पद्धतीने 18 पगड जातीनं सोबत घेऊन चालत असताना जिथे संधी द्यायची शक्यता आहे त्या ठिकाणी त्या समाज घटकाला संधी दिली पाहिजे, ही भूमिका मला वाटतं पवार साहेबांनी मांडली। आणि तुम्ही बघत असाल मधल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकला पाहिजे हे जाहीरपणे व्यासपीठावरून मांडणारं जर राजकीय नेतृत्व कोण असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आग्रहानं ही भूमिका या दृष्टीने मांडली, जेणेकरून जो एक सामाजिक न्यायाची भूमिका आहे ही पवार साहेब कायमच मांडत आलेत। आणि आजची मला वाटतं सूचना ही त्यामधलीच ही पुढची कडी होती।